नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च आपल्याला ब्रिज कोर्समधील काही कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. या ब्रिज कोर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बाळांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्कलशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आपण 5वीमध्ये अभ्यासलेल्या आहेत त्या सर्व कन्सेप्ट आज आपण जाणून घेणार आहोत, त्या रिवाइज करणार आहोत. ठीक आहे. सर्कल म्हणजे काय, त्यामध्ये वेगवेगळे कोणते कोणते पार्ट आहेत, त्यांची नावं काय आहेत, हे सर्व आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आहात ना तयार सगळे? छान. चला तर मग सुरुवात करूया. पहा बाळांनो, सर्कल म्हणजे काय? अ सर्कल इज अ प्लेन फिगर एनक्लोज्ड बाय अ कर्व्ड लाईन एव्हरी पॉइंट ऑन विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम अ पॉइंट विदिन कॉल्ड द सेंटर. पहा, या ठिकाणी तुम्हाला सर्कल दिसतोय. हा जो रेड पार्ट आहे, रेड कलरने ड्रॉ केलेला हा सर्कल आहे. मग सर्कल कसा तयार होतो? तर सर्कल हा त्याच्या आतल्या भागामध्ये असणारा जो पॉइंट आहे त्या पॉइंटपासून काही समान अंतरावर असणारे जे सर्व पॉइंट आहेत त्या सर्व पॉइंटला एकत्रित केल्यानंतर आपल्याला सर्कल तयार झालेला दिसतो. हा एक कर्व आहे, एनक्लोज्ड बाय अ कर्व्ड लाईन एव्हरी पॉइंट ऑन विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम अ पॉइंट विदिन कॉल्ड द सेंटर. हा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटपासून समान अंतरावर असणारे सगळे पॉइंट आपण एकत्र केलेले आहेत त्या पॉइंटला आपण सेंटर ऑफ सर्कल असं म्हणणार आहे. सेंटर. ठीक आहे. का? तर तो या सर्कलवरील प्रत्येक पॉइंटपासून समान अंतरावर असतो, म्हणून त्याला आपण त्या सर्कलचा सेंटर असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे रेडियस. पहा, सेंटर आणि सर्कलवरचा कुठलाही पॉईंट, कोणताही पॉईंट तुम्ही घेऊ शकता. मग हा सेंटर आणि हा सर्कलवरचा पॉईंट जर घेतला, त्याला जोडणारी ही जी सेगमेंट आहे त्याला आपण म्हणणार आहे रेडियस. ठीक आहे. आता हा सेंटर आणि हा सुद्धा सर्कलवरचा पॉईंट आहे, म्हणजे हा जो भाग आहे तर याला सुद्धा आपण रेडियस म्हणू शकतो. हा सेंटर आहे, सेंटरवरचा हा पॉईंट घेतला तर यापासून तयार होणारी ही जी सेगमेंट आहे याला सुद्धा आपण रेडियस म्हणू शकतो. त्याचबरोबर पहा, सर्कलवरचे दोन पॉईंट, हा एक पॉईंट आणि दुसरा हा पॉईंट, त्याचबरोबर सेंटर, या तिन्ही पॉईंटमधून जर समजा एखादी सेगमेंट जात असेल, या तीन पॉईंटपासून एक सेगमेंट तयार होत असेल तर या सेगमेंटला आपण म्हणणार आहे डायमीटर. मग यावरून काय लक्षात येतं आपल्याला? दोन रेडियस मिळून एक डायमीटर तयार होतो. पण त्या रेडियस कशा असल्या पाहिजेत? दोन वेगवेगळ्या रेडियस. आता ही रेडियस आणि ही रेडियस मिळून डायमीटर तयार होतो असं आपण म्हणू शकत नाही. डायमीटरसाठी दोन्ही रेडियस या स्ट्रेट लाईनमध्ये, सरळ रेषेमध्ये असल्या पाहिजेत आणि त्या या पद्धतीने जोडल्या गेल्या पाहिजेत, तरच याला आपण डायमीटर असं म्हणतो. ठीक आहे. दोन रेडियसपासून डायमीटर तयार होतो, याचा अर्थ डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो. बरोबर. त्यानंतर थर्ड आपल्याला पाहिजे सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट जर समजा आपण जोडले, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय आकृतीमध्ये हा पॉईंट आणि हा पॉईंट असे सर्कलवरचे कोणतेही दोन पॉईंट जोडल्यानंतर जी सेगमेंट आपल्याला मिळते ना त्याला आपण म्हणणार आहे कॉर्ड ऑफ सर्कल. आलं लक्षात? मग डायमीटर हा सुद्धा सर्कलवरचे दोन पॉईंट जोडल्यानंतर तयार होतो, त्यामुळे डायमीटर ही सुद्धा कॉर्ड आहे. डायमीटर ही सुद्धा कॉर्ड आहे, परंतु ती कॉर्ड अशी आहे जी सेंटरमधून पास होते आणि म्हणून त्या कॉर्डला आपण डायमीटर असं वेगळं नाव दिलेलं आहे. कारण ही डायमीटर ही एक जर कॉर्ड सोडली तर बाकीच्या कुठल्याही कॉर्ड या सेंटरमधून पास होत नाहीत आणि मग सेंटरमधून पास होणारी कॉर्ड त्यालाच आपण डायमीटर म्हणतो. आणि महत्त्वाचं म्हणजे बाळांनो लक्षात ठेवा की सेंटरमधून पास होणारी जी कॉर्ड आहे ती सगळ्यात जास्त लेंथची कॉर्ड असते, सगळ्यात मोठी कॉर्ड असते. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त बाकीच्या तुम्ही कशाही कॉर्ड ड्रॉ केल्यात, या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता, या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता, अशा अनेक इन्फानाईट नंबर, अनंत कॉर्ड आपण सर्कलला ड्रॉ करू शकतो. आलं लक्षात? मग रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड या तिन्हीतला डिफरन्स आता तुम्हाला लक्षात आलेला आहे. आपण या आकृतीमध्ये सुद्धा पाहू शकता, हा जो पॉईंट आहे तो सेंटर आहे
काय म्हणतात त्याला? सेंटर ऑफ सर्कल. हा जो सर्क्युलर पार्ट आहे त्यालाच सर्कम्फरन्स असं म्हटलं जातं. इथं लिहिलेलं आहे पहा, सर्कम्फरन्स. ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही, तर हा जो बाळांनो तुम्हाला सर्क्युलर पार्ट दिसतोय, तर हा जो भाग आहे त्याला आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आता कोणकोणत्या गोष्टी आपण अभ्यासल्या सर्कलच्या बाबतीत? हा जो गोलाकार भाग दिसतोय त्याला आपण सर्कल असं म्हणतो. तो सर्कल कसा तयार होतो? एका पॉईंटपासून काही ठराविक फिक्स डिस्टन्स म्हणजे अंतर घेऊन अनेक पॉईंट जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा त्या पॉईंटपासून सर्कल तयार होतो. बरोबर. मग ते जे फिक्स डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस असं म्हणणार आहे. दोन रेडियस जेव्हा अशा सरळ दिसतात, स्ट्रेट दोन रेडियस एकमेकांना जोडल्या जातात, तेव्हा त्यापासून डायमीटर तयार होतो. डायमीटर ही सुद्धा कॉर्ड आहे आणि ती सगळ्यात मोठी कॉर्ड आहे. कॉर्ड म्हणजे काय? तर सर्कलवरील कुठलेही दोन पॉईंट जोडणारी सेगमेंट, जोडणारा रेषाखंड. बरोबर. आणि हा जो गोलाकार भाग आहे सर्कलचा त्याला आपण म्हणतो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आलं लक्षात? आता आपण पाहणार आहोत कॉर्ड ऑफ सर्कल. जे तुम्हाला सांगितलं, कॉर्ड ऑफ सर्कल इज अ लाईन सेगमेंट हुज एंड्स लाय ऑन द सर्कल. ज्याचे एंड्स आहेत कुठं? सर्कलवर. आता ही जी लाल कलरची दिसते ना, ही फक्त कॉर्ड आहे. ही काय असेल सर्कलची सांगा बरं? पॉईंटपासून म्हणजे सेंटरपासून सर्कलवरील पॉईंट जोडणारी सेगमेंट. आता याला आपण काय म्हणू शकतो? रेडियस. छान. ही दुसरी जी आहे ही सुद्धा काय आहे? रेडियसच आहे. पण सर्कलवरील कुठलेही दोन पॉईंट सेंटरशिवाय जर जोडले गेले तर अशा पद्धतीने आपल्याला कॉर्ड अनेक ड्रॉ करता येतात. आता आपण सर्कम्फरन्स म्हणजे काय पाहिलं? जर समजा डायमीटर हा डी या सिम्बॉलने दर्शविला तर सर्कम्फरन्स सी हा कसा फाइंड करतात? तर पाय डी या सूत्राच्या साहाय्याने सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करता येतो. पण समजा डायमीटर माहिती नाही, आपल्याला रेडियसच माहिती आहे, तर मग आपल्याला माहिती आहे एक डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो. दॅट मीन्स 2 टाइम्स रेडियस जर आपण घेतली तर त्यापासून डायमीटर तयार होतो. पहा, ही एक रेडियस आहे आणि ही एक रेडियस आहे. मग 2 टाइम्स आर इज इक्वल टू डी. मग या डीच्या ठिकाणी जर तुम्ही 2r लिहिलात, पहा 2r लिहिलेलं आहे ना, इथं डी काढलेला आहे आणि 2r लिहिलेला आहे. 2r म्हणजे सुद्धा डायमीटरच. फक्त रेडियसच्या फॉर्ममध्ये जर व्हॅल्यू माहिती असेल तर सर्कम्फरन्ससाठीच आपण 2πr हा फॉर्म्युला यूज करू शकतो. या सूत्राचा वापर करून आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल फाइंड करू शकतो. आणि पायची व्हॅल्यू काय असते? तर पाय म्हणजे 3.142 ही व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते. तर अशा पद्धतीने जर रेडियस माहिती असेल ना तर आपण त्या सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे हा जो गोलाकार भाग आहे त्याची लेंथ किती आहे हे फाइंड करू शकतो. ओके. नाउ लेट अस सी आर्क. आर्क म्हणजे काय ते आता आपण पाहू. अ पोर्शन ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सर्कम्फरन्स म्हणजे काय हे आता आपल्याला समजलेलं आहे. सर्कम्फरन्स म्हणजे काय? तर या सर्कलची ही वर्तुळाकार जी कडा आहे याला आपण सर्कम्फरन्स असं म्हणतो. मग या सर्कम्फरन्सचा पोर्शन म्हणजे एक भाग म्हणजे आर्क. याचा अर्थ काय? तर सर्कम्फरन्सवर 2 पॉईंट घ्या. ठीक आहे. हा एक पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट आहे. मग यामुळं हा जो पार्ट आहे तो आणि हा दुसरा पार्ट, हे दोन पार्ट या सर्कम्फरन्सचे या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. मग या दोन्ही पार्टला म्हणजे हा पार्ट असेल सर्कम्फरन्सचा किंवा मग हा मोठा असेल तर या दोन्हीला आर्क ऑफ सर्कल असं म्हणतात. म्हणजे सर्कलवर कुठेही जर का तुम्ही 2 पॉईंट घेतले तर त्या 2 पॉईंटमुळं सर्कलचे 2 भाग होतात. त्या प्रत्येक भागाला त्या सर्कम्फरन्सचा किंवा त्या सर्कलचा आर्क असं म्हटलं जातं. आता हा आर्क आहे आणि हा सुद्धा आर्कच आहे. एक छोटा आर्क आहे आणि दुसरा मोठा आर्क. हे आर्क इक्वल सुद्धा असू शकतात. जर तुम्ही सेम डिस्टन्सवरती पॉईंट घेतले तर दोन्ही समान लेंथचे आर्क त्या ठिकाणी तयार होऊ शकतात आणि लहान मोठे सुद्धा असू शकतात. ठीक आहे. आर्क म्हणजे काय सगळ्यांना समजलं?
सर्कम्फरन्सचा पोर्शन, छोटा भाग किंवा सर्कम्फरन्सचाच असलेला भाग, त्याला आपण आर्क ऑफ सर्कल असं म्हणतो. पहा, आता जो भाग तुम्हाला आपण अभ्यासलेला आहे आतापर्यंत, जर तो तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला या पार्ट्सची नावं सांगता येतील. नेम द पार्ट्स ऑफ द सर्कल. खाली जे पार्ट्स तुम्हाला दिसत आहेत रेड कलरने दिलेले, त्यांची नावं सांगा पाहू. आता ए मध्ये हा सर्कल आहे आणि हा पार्ट जो आहे याला आपण काय म्हणू? काय असेल बरं? हे सांगता येईल? बरोबर, तुम्हाला जे वाटतंय ते योग्य आहे. दॅट इज आर्क ऑफ सर्कल. हे काय आहे? आर्क ऑफ सर्कल. या डायग्राममध्ये ही सेगमेंट तुम्हाला दिसते. ही कुठून ड्रॉ केलेली आहे? सेंटर पासून कुठपर्यंत? सर्कलवरील पॉईंटपर्यंत. काय म्हणतो बरं आपण याला? रेडियस. रेडियस ऑफ सर्कल. यस. त्यानंतर या डायग्राममध्ये तुम्हाला एक सेगमेंट दिसते. सर्कलवरचे 2 पॉईंट आणि सेंटर या 3 पॉईंटमधून जाणारी ही जी सेगमेंट आहे याला आपण काय म्हणतो? डायमीटर. करेक्ट. डायमीटर ही सुद्धा कॉर्ड आहे आणि ही सर्वात मोठी कॉर्ड आहे, लक्षात ठेवा. आता हा पूर्णच सर्कल या ठिकाणी रेड केलेला आहे. हा पार्ट जो आहे सर्क्युलर पार्ट, याला काय म्हणतो बरं आपण? बरोबर, तुम्हाला जे वाटतंय ते अगदी बरोबर आहे. दॅट इज सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण पाहूयात इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ सर्कल. सर्कलचा इंटेरियर पार्ट आणि एक्सटेरियर पार्ट. पहा बाळांनो, आपण सर्कल जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा जो तुमचा पेजवरती समजा तुम्ही सर्कल ड्रॉ केला तर त्या पेजचे 2 भागामध्ये विभाजन होतं. एक भाग जो सर्कलच्या आतमध्ये आहे आणि दुसरा भाग जो सर्कलच्या बाह्य भागात आहे. ठीक आहे. आता हा जो ग्रीन कलर आहे तो तुमच्या नोटबुकचा पेज आहे समजा, आणि त्याच्यावरती तुम्ही हा सर्कल ड्रॉ केलेला आहे. जो ऑरेंज शेडमध्ये हा जो पार्ट दिसतोय आतला सर्कलच्या, याला म्हणतात इंटेरियर ऑफ सर्कल. आणि हा सर्कल सोडून त्याच्या बाहेरचा जो भाग दिसतोय तुमच्या नोटबुकवरचा त्याला म्हणतात एक्सटेरियर ऑफ सर्कल. आलं लक्षात? सर्कलच्या आत, इन म्हणजे आत आपल्याला माहिती आहे, मग सर्कलच्या आतला जो भाग आहे तो इंटेरियर म्हणजे आतील भाग आहे, आणि सर्कलच्या बाह्य भागालाच एक्सटेरियर ऑफ सर्कल असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला काही पॉईंट दिसत आहेत. पॉईंट डी आहे, पी आहे, ओ आहे आणि एक्स आहे. हे पॉईंट कुठं आहेत बरं? कुठल्या भागात आहेत? इंटेरियर की एक्सटेरियर? बरोबर, इंटेरियर भागामध्ये हे पॉईंट आहेत. त्याचबरोबर पॉईंट एम, पॉईंट ए, पॉईंट बी हे कुठल्या भागामध्ये आहेत? बाह्य भागामध्ये, बाहेरील भागामध्ये. त्याला काय म्हणतात? एक्सटेरियर ऑफ सर्कल. समजते ना? पॉईंट डी, पॉईंट पी, पॉईंट ओ आणि पॉईंट एक्स कुठं आहेत? इंटेरियर ऑफ सर्कल. अँड पॉईंट एम, पॉईंट ए, पॉईंट बी आर इन द पार्ट ऑफ एक्सटेरियर ऑफ सर्कल. बरोबर. पण इथं आपल्याला आणखी काही पॉईंट दिसत आहेत. पॉईंट आर आहे, पॉईंट एन आहे, पॉईंट क्यू आहे. आता हे आतील भागात पण नाही आहेत, बाहेरील भागात पण नाही आहेत, म्हणजे इंटेरियर पार्टमध्ये पण नाही आहेत, एक्सटेरियर पार्टमध्ये नाही आहेत. मग कुठं आहेत बरं ते? दे आर ऑन द सर्कल. ते कुठं आहेत? सर्कलच्या वर आहेत, सर्कलवरच आहेत. ते इंटेरियरमध्ये पण नाही आहेत आणि एक्सटेरियर पार्टमध्ये सुद्धा नाही आहेत. आलं लक्षात? इंटेरियर, एक्सटेरियर अँड ऑन द सर्कल अशा 3 ठिकाणी पॉईंट हे आपण प्लॉट करू शकतो. त्या ठिकाणी पॉईंट दाखवू शकतो. सर्वांना समजलं ना इंटेरियर पार्ट आणि एक्सटेरियर पार्ट ऑफ सर्कल? छान. चला तर बाळांनो, अशा पद्धतीने आपण सर्कलशी रिलेटेड जेवढ्या काही पार्ट्स आहेत, जेवढ्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही 5वीत अभ्यासल्यात त्याचा रिवाईज पार्ट आपण घेतलेला आहे, रिव्हिजन घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. यानंतरचा जो पार्ट असेल तो पाहू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. सी यू.